आता तुमची पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहनं होणार निकामी। सरकारचा असा निर्णय ज्याने दिल्लीकरांना विकावी लागणार पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहनं। सरकारनं 2025 साठी जाहीर केला हवामान प्रदूषण निवारण आराखडा। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नेमकं काय ठरवलंय? नमस्कार, देशशांतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सरकारनं 2025 साठी हवामान प्रदूषण निवारण आराखडा जाहीर केलाय। यामध्ये 1 नोव्हेंबर 2025 पासून फक्त BS6 CNG आणि इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांना दिल्लीत प्रवेश मिळेल। याशिवाय कृत्रिम पाऊस, धूळ नियंत्रणासाठी मिस्ट स्प्रेयर आणि मोठ्या व्यावसायिक इमारतींवर अँटी स्मॉग गन अनिवार्य करण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे। दिल्लीला स्वच्छ, हिरवी आणि निरोगी बनवण्याच्या उद्देशानं हा आराखडा तयार करण्यात आलाय, असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलंय। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हवामान प्रदूषण नियंत्रणासाठी 2025 चा सर्वसमावेशक आराखडा जाहीर केला। यानुसार 1 नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीत प्रवेश करणारी सर्व व्यावसायिक वाहनं BS6 CNG किंवा इलेक्ट्रिक असणं बंधनकारक असेल। स्वच्छ दिल्ली, हिरवी दिल्ली, निरोगी दिल्ली असं सरकारचं ध्येय असल्याचं गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रदूषणग्रस्त भागात मिस्ट स्प्रेयर बसवले जाणार आहेत। तसेच 3000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या व्यावसायिक इमारती, मॉल्स आणि हॉटेल्सवर अँटी स्मॉग गन बसवणे अनिवार्य असेल। यामुळे धूळ प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। येत्या काळात दिल्लीत कृत्रिम पावसासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। यासाठी दिल्ली सरकारनं IIT कानपूर यांच्यासोबत सामंजस्य करार केलाय। लवकरच दिल्लीत पहिला कृत्रिम पाऊस पडेल, असं गुप्ता म्हणाले आहेत। हा एक पायलट प्रकल्प म्हणून राबवला जाईल। दिल्लीच्या हिरव्या आवरणाला बळकटी देण्यासाठी 5 जून पासून एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत 70 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। दिल्लीची हवा सुधारावी आणि लोकांना दिल्लीत राहणं आवडावं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं गुप्ता यांनी सांगितलंय। दिल्लीच्या प्रवेशद्वारांवर स्वयंचलित नंबर प्लेट ओळख कॅमेरे बसवले जाणार आहेत, जे आयुर्मान संपलेली वाहने ओळखून त्यांना तात्काळ थांबवतील। हे कॅमेरे पेट्रोल पंपावरही बसवले जाणार आहेत, ज्यामुळे प्रदूषण फैलावणारी वाहनं शोधणं सोपं होईल। हे सगळं प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू आहे, ज्यासाठी हा प्रदूषण निवारण आराखडा जाहीर करण्यात आलाय।